पूरग्रस्त भागाची पाहणी आमदार बालाजी कल्याणकर यांनी केली। पुयनी, वाघी, सुगाव खुर्द, सुगाव बुद्रुक, श्रावस्तीनगर, तेहरानगर यासह इतर भागाची आमदार कल्याणकर यांनी पाहणी केली। शिवाय शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती पिकांची देखील पाहणी केली। मुसळधार पावसामुळे नांदेड उत्तरमधील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक भागात पाणी साचले होते। अनेक लोकांचे नुकसान देखील झाले। मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिले। आज नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये नवीन आसापूर तसेच नांदेड उत्तरचा काही खडकपुरा भाग याची मी पाहणी केली आणि पावडेवाडी ते कॅलन रोडपासून हा नाला मुख्य नाला आहे। श्रावस्तीनगर तसेच इकडं डायरेक्ट शहरामधून जातो आणि हे मुख्य असल्यामुळं बरंच काही मागच्या कालच्या नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली, त्याच्यामुळे बरंच काही नुकसान झालेलं आहे। घरात पाणी गेले। मी पाहिलं आता नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो, ग्रामीण भागातही गेलो। आज सकाळी पालकमंत्री साहेबांनी सुद्धा श्रावस्तीनगरसुद्धा तिथंसुद्धा आम्ही तिथं पाहणी केली आणि तिथंही काही बरंच नुकसान घरात पाणी गेलेलं आहे, राशनचं नुकसान झालेलं आहे। लगेच या 8 दिवसामध्ये आम्हाला सगळं नांदेड उत्तर मतदारसंघात असो दक्षिण हो की याच्यात पूर्ण प्लॅन तयार करून आपल्याला कोण्या ऑफिसर जे क्षेत्राचे ऑफिस असतील त्याला त्या मिटिंगला बोलून त्याचा मार्ग कसं लवकरात लवकर काढण्यात येईल या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लवकरात लवकर त्याची सगळ्याची मिटिंग घेऊन याच्यात काही ना काही 100% मार्ग निघेल या निमित्ताने सांगतो। आणि 100% जनतेच्या पाठीची शासन आहे, महायुतीचं सरकार आहे। गरीब राहो मोठा राहो सगळ्याला सारखा न्याय भेटेल या निमित्ताने सांगतो। आपल्याला सोयाबीनचं द्यायचं म्हणजे थोडं सोयाबीनमध्ये फोटो काढलेला व्यवस्थित वाटते। काय मदत करायची?